तर मनसे नेते संदीप देशपांडे हे माध्यमांशी संवाद साधत होते। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। मुंबईतील खोदकाम केलेल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण जवळपास पूर्ण झाल्याचे चित्र आहे। ज्या रस्त्यांचं काम वेळेत पूर्ण झालं नाही त्या ठिकाणी डांबर टाकण्यात आलंय। म्हणजे वेळेत काम पूर्ण करायचं म्हणून घाईत काम केल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। एका बाजूला काँक्रिटीकरण आहे, एका बाजूला मॅस्टिकचा रस्ता आहे। त्यामुळे पावसात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे मोठी समस्या आता निर्माण झालेली आहे आणि वाहन चालकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। नेमकं वास्तव काय आपण पाहूयात। मुंबईसह उपनगरामधील रस्ते काँक्रिटीकरण, क्युरिंग आणि मॅस्टिक करण्याचं काम आता पूर्ण करण्यासाठी जी डेडलाईन दिली होती ती संपलेली आहे। त्यामुळे एकूणच काम पूर्ण करण्याची घाई सर्वच कंत्राटदारांमध्ये पाहायला मिळते। आज आपण जर बघितलं तर प्रभादेवीमध्ये एक बाजूला हा सिमेंटीकरणचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला मॅस्टिकचा रस्ता अशा प्रकारचं काम पाहायला मिळालेलं आहे। 31 मेची डेडलाईन होती, मात्र 31 मे नंतर 5 जून पर्यंत खरं तर सवलत देण्यात आली होती। 5 जून पर्यंत जे रस्ते पूर्ण झाले नाहीत ते रस्ते पूर्ण करण्यात यावे आणि जे रस्त्यावरती बॅरिगेड्स लावले होते ते हटवण्यात यावे। मुंबईकरांना बॅरिगेड्स फ्री रस्ते द्यावेत अशा प्रकारचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे होते आणि यानंतर रस्त्यांवरची जे बॅरिगेड्स आहेत ते काढण्यात आलेले आहेत। मात्र काम कशाप्रमाणे करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो। इकडे काँक्रिटीकरणाचं काम आहे तर दुसरीकडे मॅस्टिकचं काम आहे। मात्र ज्या मॅस्टिक करण्यात आलेला आहे त्यातील बराचसा रोड हा या ठिकाणी सखल झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या ठिकाणी पाणी भरण्याची सुद्धा दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। एकूणच या बाजूचा रोड आणि दुसऱ्या बाजूचा रोड मधलं जर कामाची क्वालिटी जर पाहिली तर यामध्ये जमीन आसमानचा फरक सुद्धा पाहायला मिळतोय। एकीकडे मॅस्टिकचा रस्ता हा वरती खालती पाहायला मिळतो तर काँक्रीटचा रस्ता हा समतल असा पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच मुंबईकरांना काँक्रीटच्या रस्त्यांवरती जरी प्रवासाचा आनंद घेता आला तरी दुसरीकडे मॅस्टिकच्या रस्त्यांवरती मात्र मुंबईकरांचे हाल हे नक्कीच होणार आहे। त्यामुळे या मॅस्टिकवरती आता पाऊस पडल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।